श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्ताचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये जो भक्त मनापासून भक्ती करत असतो त्या भक्ताची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. आणि जेव्हा स्वामींचे अनुभव येतात तर तेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या तोंडून स्व अनुभव आपल्या चॅनलवरती सांगितले जात असतात. आणि जेव्हा हे अनुभव शेअर केले जातात ना, त्या भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो, कारण त्याला साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ मिळालेली असते. आणि असेच स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. आणि जो व्हिडिओ तुम्हाला, जो अनुभव स्वामींचा आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि ते दादा जिल्हा पुणे, तालुका इंदापूर येथील आहेत. चला तर मग त्या दादांच्या आयुष्यात स्वामींनी दिलेला अनुभव ऐकूया दादांच्या शब्दामध्ये. दादा सांगायला सुरुवात करतात. हॅलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना दादा. मला अनुभव एक सांगायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय का? नाव सांगितलं तर चालेल, काय प्रॉब्लेम? तसं हा, तुमची इच्छा असेल तर, नसेल तर नाही सांगितलं तरी चालतो. बर बर. नाहीतर जिल्हा तालुका सांगितला तरी पण चालतो. जिल्हा पुणे, तालुका इंदापूर. बरं बरं, चालेल. कसे आला तुम्ही स्वामी सेवेत दादा? स्वामी सेवेत कसं झालं, मला अचानक अक्कलकोटला जायचं, मी निघालो एकदा लातूरला जायला. हां लातूरला जायला निघालो तर मग मी अकोलवरून गाडी लागली. हां. मी लातूरच्या गाडीत गेलो की अकोलकोटच्या गाडीमध्ये गेलो. अरे बापरे. हां अक्कलकोटच्या गाडीमध्ये गेलो तर तिथं एक दिवस मुक्काम केला, दर्शन वगैरे झालं. हां. नंतर माझ्या मुलीला मुलगा झाला. अरे वा. हां मुलगा झाल्यानंतर 1 महिन्याने ती तिच्या सासरीकडेच होती. हां मी म्हटलं आता आपण आपल्या मुलीला आपल्या घरी एकदा आणू, हां 10-15 दिवस ठेवावं. हां हां मग मी काय केलं, ज्या दिवशी गेलो होतो ना तिथं अक्कलकोटला, तिथं 2 छोटे छोटे फोटो स्वामीचे घेतले हां. आणि डायरीमध्ये ठेवले. हम्म. मग आम्ही नगरहून ह्याला आलो, आमच्या लातूरला आलो. बरं. लातूरमधून मुरुडगाव मान. मग तिथं मुरुड गावी करताना अगोदर एक मांजरसोबतचा टोल नाका होता. त्या टोल नाक्यामध्ये मी ते माझं कार्ड दाखवलं त्यांना. हां म्हणून ते डायरी माझी अशी मोठी जाड आहे ना, हां हां ती मला आता कुठे खिशात घालता परत मी ती खाली ठेवली. ती खाली ठेवल्यानंतर घर जवळ आल्यानंतर मी तसाच उतरलो खाली. हां. ती डायरी पडली खाली. अरे बापरे. हां ती डायरी पडली खाली. डायरीमध्ये माझे जे इमर्जन्सी म्हणून आपण एक 4-5 हजार रुपये ठेवतो हां हां ते पण होते आणि 2 स्वामीचे फोटो पण होते त्याच्यात, हां छोटे छोटे, ते जे अक्कलकोटला मी विकत घेतलो. हां हां मग घरी गेलो आम्ही. घरी गेल्यानंतर माझ्या नातवाचं चांगलं स्वागत विगत केलं. आम्ही घरात उतरलो, मुलाला ठेवलं. त्यावेळेस त्या मेन रस्त्यावरती डायरी पडलेली, त्याच्यावर हजारो माणसं चालत आले गेले, खूप माणसं जात होते. हां हां मग त्या माणसांनी कसा काय माहित कुठून फोन केला, ते माझ्या मिस्टरच्या फोनवरती फोन केला. नंबर होता का डायरीमध्ये? नाही ना. अरे बापरे. तरी पण फोन केले. त्याचे 12 मिस कॉल झाले. आणि आमच्या त्या नातवाचं स्वागत करण्याच्या गडबडीमध्ये 10-12 माणसं घरातले, हां त्याला बघायला आलेले लोक, त्याचं स्वागत, हे ते आमची गडबड चालू होती. कारण नातू माझा पहिल्यांदाच घरात आला होता ना. हां हां त्याच्या स्वागत. मग शेवटी 12-13 फोन झाल्यानंतर माझ्या मुलीने त्याचा फोन उचलला. तुम्ही का फोन करताय सतत? हां हां मग तो मला, तुमची ती डायरी पडली, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, तुमचे पैसे आहेत,
या तुम्ही. अरे बापरे. मग मी गेलो. हम्म. तर गेल्यानंतर म्हणे तुम्हीच का? म्हणलं हो माझीच आहे रे. हा हा तर म्हणे मी इथं अष्टविनायक मंदिर आहे ना गावात, हा. त्याचा पुजारी जोशी. अरे वा. हा म्हणजे हे तुमचं मला सगळं सापडलं. हा. आणि म्हणलं बरं झालं, खूप चांगलं झालं. म्हणलं माझं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, माझे पैसे आहेत आणि माझे 2 स्वामीचे फोटो आहेत त्याच्यात. अरे तो वा. बोलला हो स्वामीचे फोटो बघूनच तुम्हाला मी फोन लावला. हा हा. अरे वा. आता कुठून फोन लावला, कसा लावला, पण मला 12 मिस कॉल केले ते. पण तुम्ही विचारलं नाही का की तुम्हाला नंबर हा कुठून भेटला काय? तो भेटला मला नंबर तुमचा, कसा आठवला काय आठवण, मी बटन दाबले, तुमचा नंबर लागला मला. अरे बापरे. हा काय चमत्कार आहे. हा. मग ते डायरी बिरी मिळाली मला, स्वामीचं दर्शन घेतलं. म्हणलं 2 माझे फोटो आहेत, ते फोटो पहिल्यांदा फोटो बघितले. ते म्हणलं हो तुमचे हे 2 फोटो आहेत. हा आता त्यातला एक फोटो मी देवघरामध्ये ठेवला आणि एक माझ्या डायरीमध्ये आहे. हा हा. अरे वा. असं आहे. आता स्वामी मला बोलवलं नाही. मी परवा सोलापूरला गेलो होतो, हा हा पण मला स्वामीचं काय बोलवूनच नाही आलं. मी परत आलो. अरे. मुलगी मी पंढरपूरला गेलो होतो. हम्म. पूजा केली विठ्ठलाची, आमची पूजा होती. हा हा पूजा घातली. हा मुलीला म्हणलं मी अक्कलकोटला जातो आता. हा हा ते म्हणजे आता नाही जायचं, नंतर जावा. हा म्हणलं ठीक आहे. मग मी आलो परत ठाण्याला. हा मी ठाण्याला सर्व्हिसला, हा हा म्हणजे आता रिटायर झालो, पण आहे माझं काम ऑफिसचं चालू. हा हा. अरे वा. तर काय कमाल झाली असं. हो ना. हजारो माणसं त्या डायरीहून चालत गेले, पण कोणाची नजर नाही गेली. नेमकी ह्याची गेली, ह्याने फोन केले आणि ती डायरी मला मला स्वामीचं फोटो पण मिळाले आणि माझं सगळं सामान पण मिळालं आणि पैसे पण 1 रुपया सुद्धा त्या माणसाने घेतला. अरे वा. पण मला या गोष्टीचं विशेष वाटतं की नंबर नसताना तुमची डायरी आणि तुमच्याच घरी कसं काय फोन लागला, म्हणजे हे किती विशेष आहे. स्वामीची कमाल. हो ना हो ना. खूप मोठी स्वामींची लीला आहे. मी फक्त स्वामीला कसं, आम्ही जात पण नाही मंदिरामध्ये जास्त. हा हा पण सकाळी उठल्या उठल्या, आता मी त्याच्यानंतर एक मागच्या आठवड्यात स्वामींचा फोटो आणलाय हा. आणि घरामध्ये ठेवलाय. माझं फक्त मला जसा वेळ मिळेल तसं नाम जप मी करत राहतो. अरे वा. हम्म. असं आहे. माझं साधारणपणे एक 2-3-4 लाख जप झाला असेल आतापर्यंत. हा हा हा. अरे वा. माझी चालूच असतं. मला मोकळा वेळ मिळाला की मी चालू होतं. ट्रेनमध्ये बसलो, कुठलं झालं असं चालू असतं. अरे वा. म्हणजे मला असे 4 अनुभव आले. हा हा. अजून दुसरे कोणते? ते आता पुढच्या वेळेस सांगू का? ते लय महत्वाचे अनुभव आहेत माझ्या जीवनातले. हा माझ्या जीवनाला कलाटणी देणार आहे. फक्त आता थोडं काम राहिले. 5 तारखेला ते झालं हा हा. की मग मी तुम्हाला फोन करतो, परत सांगतो. बरं बरं चालेल. तुम्ही किती दिवस झालं स्वामी सेवेत आला? मला स्वामी सेवेत येऊन आता स्वामीला मी गेलो नाही कधी. हा हा माझ्या मुलींनी मला सांगितलं स्वामीकडे जावा तुम्ही अक्कलकोटला. हा हा मग एकदा गेलो. हा हा त्या कामात अडचण येणार होती. हा परत येताना त्या माणसाचा मला फोन आला हा. की तुम्हाला अशी अशी अडचण आहे पुढं. अरे बापरे. हा. तर मग मी परत विसरून गेलो ती अडचण. हा हा. विसरून गेल्यानंतर 6 महिन्यानंतर ती अडचण आली पेपरवरती. पेपरवरती? हा, पेपरवरती आली. ऑन पेपर अडचण आली मला. हा. आणि ज्या माणसाने मला फोन केला होता त्याच माणसाने ती सोडवली. अरे वा. म्हणजे त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्या हातात नसताना मदत केली. हा हा. अरे वा. माझी फाईल वगैरे सगळ्या डिपार्टमेंटला फिरवून त्यांनी आणून माझ्या हातात कागद दिलं, ओके म्हणून. हा हा हा. अरे वा. अशी ही पहिलं मला तिथं कळालं होतं. हा हा. मग मला असं कळालं की मी ज्या रस्त्यावर गेलोय, ज्या रस्त्यावर चाललो होतो त्याच रस्त्यावर मला फोन आला आणि त्याच रस्त्यावरती मला अडचण पण सांगितली आणि सोल्युशन पण सांगितलं. पुढे काय मी विसरून गेलो होतो, ती अडचण येईल का नाही म्हणून. अरे वा. पण ती आली बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे. हा हा. म्हणजे ते दादा तुम्हाला माहित आहेत का ते कोण आहेत का? हो, आहे माहिती आहे. मग त्यांना एवढं समजतं? त्यांना कसं माहित झालं की त्यांनी सांगितलं तुझं असं असं आहे बघ, पुढं तुला त्रास होईल त्याचा. अरे बापरे. आणि मी ते विसरून गेलो. मी म्हणलं पुढचा माणूस काय मला एवढा त्रास देणार नाही. हा हा हा. त्यांनी खूप त्रास दिला मला. आता माझं 90% काम त्या माणसाने ओके केलंय. हा हा. कशाही पैशाची अपेक्षा न करता. अरे वा. मी आता माझं काम 5 तारखेला होऊन जाईल स्वामीच्या आशीर्वादाने. हा हा हा. तेवढं झालं की मग मी सगळी स्टोरी सांगतो तुम्हाला, काय काय झालं, कसा त्रास दिला, कसा मला काय पाहिजे चुकून असताना. हा हा हा.
मी स्वामीला एवढंच बोलतो की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही. हा बरोबर आहे. मग माझं वाईट होणार पण नाही. हो ना, अगदी बरोबर आहे. पण मग मलाच काय त्रास होतोय हा? हा हा. बाकीच्या लोकांनी खाऊन पिऊन मजा करून काहीच त्यांना त्रास नाही. मी इमानदारीत प्रामाणिकपणे अतिशय चांगली नोकरी केली असताना मला हा का त्रास होतो? हा हा. तर आता काढतील मार्ग स्वामी. आता जवळजवळ सुटलाय सगळा प्रॉब्लेम. थोडं बाकी राहिले ते पण करतील स्वामी. हो ना हो ना. पण शुभ संकेत तर स्वामींनी दिले. अडचणी माझ्या पायऱ्या ज्या 5 पायऱ्या होत्या हा हा. त्याच्या 4 पायऱ्यापर्यंत मी पोहोचलोय आता. अरे वा, म्हणजे एकच राहिली आता. एकच राहिल्या. ती पण होईलच क्लिअर. हो कारण ना. का बेस क्लिअर केलाय स्वामींनी माझा. हो ना, आता एवढ्या पायऱ्या कमी केल्या म्हटल्यानंतर एक करायला काय हरकत आहे. करून टाक. हम्म. असं वाटतं. मग मी तुम्हाला फोन करतो 6 तारखेला. हो हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहे दादा. चालेल, मी शेअर करते दादा. हा शेअर करा. बरं चला, श्री स्वामी समर्थ. तरी